बिर्याणी सोबत स्टार्टर मध्ये आपण चिकन टिक्का देत असतो. टिक्क्या सोबत अजून एखादं स्टार्टर ऍड करता येईल का म्हणून सकाळी सकाळी मच्छी मार्केट मध्ये गेलो. इथे फक्त मुळा धरणातील ताजे मासेच मिळतात. पहिले या डिशची क्वालिटी चेक करून नंतरच ती मेन्यू मध्ये ऍड केली जाईल. स्वच्छ धुवून मस्त मॅरिनेशन करून मासे तेलामध्ये कुरकुरीत तळून घेतले. रोजच्या रुटीन प्रमाणे सकाळी ठीक 12 वाजता आपली बिर्याणी पार्सल साठी व टेबलला सर्व्ह करण्यासाठी रेडी असते. उपवासाचा मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर फॅमिली कस्टमर्सची आणि बिर्याणी लव्हर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. स्विगी आणि झोमॅटोच्या सर्व्हेनुसार बिर्याणी ही सर्वाधिक ऑर्डर केली जाणारी डिश आहे. दिवसभर हॉटेल सांभाळून संध्याकाळी बाहेर जायचा प्लॅन होता म्हणून लहान शेटला काउंटर सांभाळण्यासाठी बोलावून घेतलं. सध्या स्टाफची जरा कमतरता आहे म्हणून काउंटर सोबतच टेबललाही कशी सर्व्हिस दिली जाईल याकडे लक्ष द्यावं लागतं. याची प्रत्येक हॉटेल व्यावसायिकांना काळजी घेतलीच पाहिजे. तसं मी 10-10:30 वाजेपर्यंतच हॉटेल चालवतो, परंतु आज छोट्या मालकानं 11:30 वाजेपर्यंत चालवलं. कस्टमरची गर्दी वाढतच होती. दिवसभरापेक्षा संध्याकाळी 7 नंतर आपल्याला जबरदस्त रिस्पॉन्स असतो, कारण संध्याकाळी पार्सल जास्त जातात. काजवा बिर्याणी हे नाव शहरातील बऱ्याच नवनवीन कस्टमर पर्यंत पोहोचत आहे. तुम्ही कधी येताय काजवा बिर्याणीला?